बरोबरच आहे ना मग 12:30 वाजले त्या दाखवू टाइम आहे लाईव्ह. बघा अशा धमक्या ऐकायला. हॅपी बर्थडे नेक्स्ट. धन्यवाद. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. धन्यवाद. मगर निकीसाठी एक मी ड्रेस घेतलाय बर्थडे साठी, तुम्हाला दाखवतो. हो का, ती पूर्ण ते ओपन करून दाखवेल तुम्हाला तिकडे गेल्यावर. तिला अजून काय माहित नाही. रात्री 12 वाजता तर ताईनं तिला वॉच दिले आणि आता ड्रेस दिला. तर चला बघू आता तिची रिॲक्शन. चला बघा नेक्स्ट. क्या काम बाबा परिवार का प्रियता बर्थडे बघा अजून या पोरीनं अजून उरकलं नाही. होय ताई तुझं तर झालं वॉच. काय बघू ओपन करून. हिला वाटलं पण नसेल काय भाऊ बार काय आपला. कसं आहे, आवडलं? आवडला? अरे विलास बोलते विलास. आम्ही सूत्र करणं झालो तुम्ही की त्याची ओढणी पण बघ. पोरीला बघा डायरेक्ट रात्री ताईनं वॉच गिफ्ट दिलं सोनाला. आता माझ्याकडून डायरेक्ट एकदा घालून या बघ. आवडलं तुला? कशी पळती भाऊ पोरली. तर गाईस मॅडम आले आता तयार होऊन. मी घेतलेला ड्रेस घालू दाखव निके बघू. एक नंबर एक नंबर. खरंच लय भारी दिसायला निके. बस पैसे भेटला आपलं. होत आहे प्रॉपर अल्टर केलं तर छान दिसतंय अजून. हा नॉर्मल अल्टर करायची गरज आहे त्याला पाठीमाग. हा टॉपला फक्त बँडला नाही. गाईस तर इकडे ज्याचा बर्थडे आहे त्यालाच आम्ही फुगवायला सांगितलं. गपचूप बस. बघायचं का आता सगळ्यांनी केलं सामान आणून दिलंय. ताई तू एवढंच कर फुगवायचं. नेक्स्ट तू पण फुगव ना. काय होतंय तुझा बर्थडे म्हणलं तर. हा मी इकडं टीव्ही बघत बसलोय. चांगला ताईनं वातावरण बनवलंय मस्तपैकी. लाईट हे सगळं बंद करून. कसं आहे तुम्हाला पण हे असं वातावरण आवडलं असलं तर मला कमेंट मध्ये सांगा. होय ताई. ओय नेक्स्ट फुगव ना तू पण. का बर्थडे गर्ल असं बसतात का? नीट बस. काहीच बर्थडे गर्ल म्हणून फक्त आम्हाला ऑर्डर देते दिवसभर. बर्थडे गर्लनं आज दिवसभर काहीच काम केलं नाही. काही फक्त काय काम सांगितलं म्हणते आज माझा बर्थडे माझा बर्थडे. काय यार माझ्या बर्थडे तर मी काय करायचं. ताई ते मशीन कधी आणले तसले? हे आता बर्थडे सारखं असतात ना कोणाचं पण कोणाचा. मग ती तोंडानं फुगू वाटत नाही की गाल दुखतात मग गाल फुगेल. त्यामुळं आम्ही ती दाजीनी मशीनच आणून ठेवली. मस्तपैकी कोणाचा बर्थडे असेल हवा भरायचं. पण तुला गिफ्ट काय काय भेटलं सांग कोणाकोणाकडून? कभी दाजींकडून वॉच. हा एवढंच भेटलं. आणि माझ्याकडून? माझं नाही कळणार तुला. काहीच नाही दिलं. होय ताई. काय दिलं तर का नाही दिलं. जाऊ सोड. तूच म्हणला तू छोटा आहे मागू नको मला. हा मग बरोबर आहे ना. जे छोटा आहे त्याच्याकडून मागायचं नसतं. उलट छोट्यांना द्यायचं असतं. कारण की छोट्यानं काहीच नसतं ना अजून. हॅपी बर्थडे नेक्स्ट. धन्यवाद. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. धन्यवाद. इंग्लिश गाणं लावलं यार इकडे तू. काय गाणं कशाला लावले तू? फील यायला. माझं ब्लॉग चालू नाही इकडं. मग 5 मिनिटं त्याला पॉज कर. हा म्हण एकदा म्हण. तुझा आवाज पण बघू दे ना मला. हे तू म्हण तुझं. बर थांबा मी म्हणतो. कभी तुम्हें मी म्हणतो आता. कभी तुम्हें याद मेरी आए. आज नाही पुढचं सांगा असं म्हणतो वाटलं. हम तुम मगर सामने
अभी जाया असं करू म्हणणं कधी समोर पण यायचे नाही. नाही येईन रे ती कोण पण असेल चांगलीच असेल. मी एवढा हँडसम दिसते म्हणलं त्यात काय. तुम्हाला वाटत नाही रे, तुम्ही कधीच माझी तारीफ करणार नाही, मला माहित आहे. फुगव 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 ती होय नाही काय. तुला माहिती आहे का लहानपणी ती गाड्यावर यायचं बघ ती फुगवालं 2 रुपयाला आटेण्याला 2 फुगवून द्यायचं. ओय प्रिडे गेली पळून. तर ती फुगवल्यासारखी ताई दिसायला लागली. हा प्रिडे. ओय मॅडम करिश्मा कपूर. आम्ही आहे ना आमच्या घरात कॅटरीना कॅफ म्हणजे आमची मम्मी ऐश्वर्या राय आणि सलमान खान पप्पा आणि हा असा विषय आहे. आणि आमच्यातल्या ते तुम्हाला हे माहित आहे का भारती ती आमची ताई आहे. कारण की छान आहे. हा मग तेच ना त्यामुळे आणि कॉमेडी करते ना तू पण तिच्यासारखी, त्यामुळे मला भारी वाटते भारती. आणि हे कोण आहे निकिता आंबोळे निकिता खांडेकर. ताईनं स्पेशल बिर्याणी व्हेज बिर्याणी केली कारण की चिकन सगळ्यांनी सोडून दिले. आणि मित्रांनो तुम्ही पण द्या सोडून कारण की चांगलं नसतं आजकालचं चिकन म्हणजे काय काय प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. पण त्याची मर्जी खायचं असलं तर खातील, नसलं तर नाही. हा ते पण आहे, पण आजकालचं चिकन पण बरोबर नसते ना. कशी व्हेज बिर्याणी चांगली कर स्पेशल. असं भारी वाटतंय. मी काय काय पूर्ण फुगवलं मला पूर्ण ऐक ना पूर्ण नको फुगू फुटतेल नाही तर. पैसे भारी येतोय बरं पूर्ण फुगवलं. पण ती नाही ना काय काय बोलून नाही. नाही. सगळं शिजलंय, फक्त बटाटे थोडंसं. बटाट्याचा काय प्रॉब्लेम झाला सगळं सांगितलं. असं थोडं निघे आज मी खाणार आहे बिर्याणी त्यामुळे नीट चांगली कर व्यवस्थित. निकीनं नाही केली. प्लीज दुसऱ्याला देऊ नको. हो शपथ. म्हणजे तू नुसतं हलवायला गेलती का ती. म्हणजे सगळं ताईनं कबीनं हे केलं आणि हे फक्त आता घेणार त्याचं श्रेय. बर्थडे करायला आम्ही नाही खाल्लं. आणि माझ्या बर्थडेला म्हणजे मला चांगलं हे आण ते आण करते. ते थोडंसं आम्ही जाऊ शकत नाही ना. आम्ही इकडे तिकडे फिरतो. हा हो खो 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 अतर बस 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 बाबा. बार होईन त्याचं ताय कबी. मला येते ना. ये ना मग बस इथं. तू पण जा ना कर लाग थोडी मदत. कुठं करायचं आपल्याला डेकोरेशन. तीच बघावं. इथं करायचं का नाही तुझं कुठे करायचं? इकडे कर ह्याच्या करायचं का इकडं जाऊ? महाराजासारखं इथं ह्याच्यावर कर तिला इथं बसव आणि इथं टेबल ठेव डायरेक्ट खाली. काही तसं खाली बोलून टाकून हिला मध्ये बसून पण मीच खाणार आहेस ना, खाली बसूनच कर. हा नाहीतर ते माझ्या बड्डेला पण मागं थोडं नाहीतर पाठी मग हे करू तिथं करू असं. नको ना, ते- अरे ते पडदा छान दिसतं ना तिकडं. बोलून खाली टाकून हिला मध्ये बसून मागं टेडी. हा ठीक आहे म्हणजे तुझ्या बर्थडेला गेलं तसं सेम. पण त्यावेळेस जर जास्त डेकोरेशन छूट येणार आहे, छूट. काय आपण गाणं म्हणूच बाबा तुम- सगळे आपल्याला युट्यूबवर बॅन करतील माहिती आहे गाणं म्हणल्यावर. गाईज. तर आमचं इथं कॉपरेट येऊ शकतं कारण की सिंगर म्हणजे आमचं तुला नाही ओळखू सुद्धा येणार नाही किती गाणं आहे म्हणून. नाही गाणं काय यार तू ठीक आहे आमचा आवाज बघायचा तुला. त्यांना चॅलेंज देते. त्यांना 2 मिनिटं लागतील कोणतं गाणं म्हणजे तुमच्या दोघांना सूर चॅलेंज कुठला लागलाय? ताई कुठला लागेल ना कोणतं गाणं आपल्याला चॅलेंज मी तुम्हाला दोघांना चॅलेंज देते. गाणं एक गाणं म्हणू. मी सांगते छकाला का बुंबू म्हणा जा. नाही नाही असं सीन नाही बारकेलपणीची गाणी म्हणायची असली. चांगलं म्हणा. तुम्ही पांडुरंगा नाही जी येते ती म्हणायची यार. हो तुम्ही काय पण नाही नाही ताई हिंदी म्हणायचं. लव मॅरेज नाही लव सॉन्ग म्हणायचं. हे जसं शेप आहे ना त्याचं गाणं म्हणायचं. तुला कुठले येते ताई सांग. मला खूप येतात पण आता आठवलं नाही फक्त मला. नाही निकेत तू एक सुचव वाटलं असतं. यार माझ्याकडे असं गाण्याचं आहे ना. आमच्या एवढे काही भर येते. गाण्याचं आहे ना माझ्याकडे पूर्ण असे प्लेलिस्ट होती प्लेलिस्ट. चेहरा नाही घ्यायचा. हा नाही घेत चला. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको रही है सबको हो रही है चुपके चुपके. हसी कर. मिल रहे हैं. ए म्हण ना. नेक्स्ट म्हण ना तू. हा म्हण ना. चुपके चुपके
तसं नाही असं करायचं चुपकी चुपकी उगा. हा दिल मोठा आहे बाई एकदम. काय काय दिल तुझ्या हातात नाही छान वाटते. ऐसे बोले बन कर बैठे जैसे बोले इकडे बघा डायरेक्ट इंजिन चालू झाले फसफस मिल रहे हे मगर चुपके चुपके. सबस्क्राईब केले माझ्या भाऊ कधी एकदा फॉर्म मध्ये आला विषय संपला. जास्त ओव्हर झाले सगळं. ए बास ए माझ्या रूम मध्ये थोडं नेक्स्ट अजून पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं नसते करायचं. वॉलपेपर टाकले असते असं ते ना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पण केलं असतं वॉलपेपर लावलं असतं. ऐक ना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ताई येतं ना पाण्यानं प्लीज मला. धन्यवाद. तर गाईस असं स्पेशल बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी ते केली. धरी. तर मला तर खूप लय भूक लागली. विलास दिस इज फॉर यू. थँक्यू प्रिडे थँक्यू सो मच थँक्यू. अरे 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 थँक्यू सो मच. नेक्स्ट तू पण दे ना. थँक्यू सो मच. त्याचा आवाज गेले. हे बरोबर निखिल फुगवलं असेल निखिल फुगवलं असेल. याच नाही ना निखिल तू फुगवल्यावरच होतं सगळं. नीट फुगव जरा त्याला. रूम कसली भारी वाटायला. मग काय तर काय मला माहिती आहे पाणी येणार नसते. टाकायचं नाही. मला पाणी पिऊ जरा. वाचतो काय खरं एक नंबर यायला अरे लागला. यार मी पनीर टाकायचं विसरलं. मी पनीर साईडला काढलं थोड्या वेळ टाकायचं. किती छान म्हणले यार तू केलं असेल भाजी आणि पनीर टाकायचं राहिलं का नाही. पनीरच राहिलंय. जाऊ ना उद्या तुम्ही काहीच तरी आहे ना व्हेज बिर्याणी पनीर टाकल्यावर लय भारी करते. तर म्हणून म्हणलं हिला त्यामुळे हिला म्हणलं पहिल्यांदा आठवण करून पनीर टाक. पण पुरीनं काय टाकलं नाही पनीर. कळतंय बिना पनीरचं पण मस्त झाले. आता हे वरण टाकलंय का बघ काय राईस. हा ते मध्ये मध्ये घेतलं. किती वेळ लागला अजून तरी. झालं 5 मिनिट. लवकर या प्लीज दम प्लीज. द्यायचंय. दम दम. दम. आमच्यात एकमेव बिर्याणी करणार व्यक्ती म्हणजे ताई. कॉन्टॅक्ट करा डीएम करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक देईन. तुम्ही पूर्ण विचारू शकता. त्यात काय लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघावं लागते. काय म्हणले का बे. लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघावं लागते. आणि तुम्हाला जर फुगवून पाहिजे असेल तर कबीरची पण इंस्टा आयडी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. फुगवायचं असेल तर तुम्ही डीएम करू शकता. काय करायला लागली ती. पनीर ठेवते ना. मला आज वाटलं पनीर आहे म्हणलं लय भारी लागेल बिर्याणी. आज पण छान झाली. तसे पण छान होणार कारण की आपण व्हेज म्हणलं तर सोयाबीन वापरतात. आणि कुठं तुम्ही डेकोरेशन करणार आहे. त्या कोपऱ्यात लाव सगळं. लाव 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 चल. तिकडलं पण आण. ही सगळं त्या कोपऱ्यात लावून निघेल. ए आधी जेवण सगळं नाही पुढं. बंद करा. लाव तिकडं कोपऱ्याला एकदम सगळं. हे आमच्या गाण्याचा राधे 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 राधे. बरोबर 11:30 वाजले तर पण यांना 12:30 बरोबर आहे ना. मग मला बघा 11:30 वाजले तर यांचं होतं नाही. तिकडे तोपर्यंत बोलून इकडे डान्स करायला जाऊ. तुम्हाला काय सांगायचं. फॅन लावलं इकडे डान्स चालू झाला. आता यांची तयारी डेकोरेशन आता चालू झालं. पळा 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 लवकर सगळ्यांनी. हॅपी बर्थडे. आता राहू दे छान वाटतंय. ताई टेडी घे खाली. ताई टेडी घे ना खाली. खाली नाही फोटो लागले ग. मला बर्थडेचं काही घेऊन देत नाही. मला फक्त केक खायचं त्यामुळे मी थांबलो. नाहीतर मी झोपी गेलो असतो डायरेक्ट. केक पण इंटरनॅशनल आणलं डायरेक्ट. त्याच्यावर डायरेक्ट 7 हे येतं काय म्हणते त्याला गुलाबजामुन आहे छोटे छोटे. तुम्हाला दाखवतो. ए मला कॉम्प्लिमेंट द्या. कॉम्प्लिमेंट काय नेक्स्ट मेक एकदम भारी दिसते. आणि ती बोलून खाली ठेव. ड्रेस पण छान आहे. पिंक पिंक छान वाटते. केबीकडे काय पण असू द्या केक डायरेक्ट केक कडे गेली पहिला दाखवतो केक.
जसं केक फोटो रिमूव्ह टाकला, करतो. काढते थांब. इथं असं काय केक. अगं ही वज्रासन इकडं बघा, झाली. लड्डू. पालथी भांडी विकती का वज्रासनात बसली, हं. काय झालं ताई आता तर हळू सगळं नाही आता. काय उभा राहावं त्याच्यासाठी. हा, आता जळती का? थांब असं फोटो काढला तिचे असं कशात तसं निघत नाही ब्लर निघते ताई मग कॅन्डल सोबत काढ नाही एखादा क्यूट दिसा राहिली यार तरी पण तू नाही म्हणते का नाही होय का बे मग काय तर खरंच चांगलं आहे तुझं माहितीये का काढा नाही मी काढा, काढा नाही आता. स्ट्रगल करावं लागतं स्वतःचा बर्थडे म्हणल्यावर अरे लेट होतं का? स्वतःचाच बर्थडे आणि फोटो काढायच्या वेळेस असं खा का गुलाबजामुन खातो आमचं फोटो ताई त्यांनी मस्त पण बर्थडे हे झाले केक पशी हा हाव रे कोण आहे का? कोण आहे? नाही नाही कोणाला नाही मी तर खाते. ताई कधी गुलाबजामुन खाल्ला खाल्लं. दाजी तुम्ही मलाच दिलं नाही ना शेवटी मी खाल्लेलं मग दोन खाल्लेलं ती खाऊ नको राहू, खाऊ नको. पापुडे सुद्धा सोडून ताई तू चला, कट करू. कट कर लवकर मला खायचं तर मला एवढं. वरचं चॉकलेटच आहे काय रे? नाही. बहुतेक ते खायचं हा, white chocolate नाही आहे. हे मस्त फ्लेवर हे केक खायला मस्त आहे निघे तू खात नाही हा? मला नाही आवडत बंद करून बोल